नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. सर्वप्रथम सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आज सगळीकडे उत्साहात वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पाचं आगमन झालंय. अतिशय उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पा घरोघरी विराजमान झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला. सकाळपासूनच पुण्यातील मानाच्या गणपतीच्या मिरवणुकांना सुरुवात झाली आणि त्यानंतर पुण्याच्या 5 मानाच्या गणपतीसह इतर गणपतींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. पुण्यात गणेशोत्सवाचा कसा उत्साह होता, नेमका काय माहोल होता, पाहूयात. आता मी दगडूशेठच्या इथे आहे आणि आज वाजत गाजत गणपती बाप्पाचं आगमन जे आहे ते झालेलं आहे. आत्ता आपण इथे बघितलं की रथातून जी आहे ती दगडूशेठची मिरवणूक जी आहे ती काढण्यात येते. आत्ता इथे प्रचंड गर्दी आहे आणि ढोल ताशांच्या गजरात आत्ता बाप्पाची मिरवणूक जी आहे ती काढण्यात येते. आपण इथे बघितलं प्रचंड गर्दी आहे. गणपती बाप्पा मोरयाचा गजर होताना आपल्याला दिसतोय आणि या प्रचंड गर्दीमध्ये आत्ता गणपती बाप्पाची मिरवणूक जी आहे ती काढण्यात आलेली आहे. आता थोड्याच वेळात दगडूशेठ मंदिरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन जे आहे ते होणार आहे. गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना जी आहे ती होणार आहे आणि आपण इथे बघतोय आत्ता प्रचंड गर्दी आहे. प्रचंड इथला जो माहोल आहे तो अतिशय बघण्यासारखा असा आहे. थोड्याच वेळात सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते दगडूशेठ मंदिरात गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा जी होणार आहे आणि आपण इथे बघतोय की यंदा अयोध्येचं राम मंदिर आहे त्याची प्रतिकृती जी आहे ती इथे साकारण्यात आलेली आहे. त्यामुळे एक वेगळा माहोल जो आहे तो आपल्याला इथे बघायला मिळतोय. अयोध्येचं राम मंदिर जे आहे त्याची प्रतिकृती जी आहे ते इथे साकारण्यात आलेली आहे. एक वेगळा माहोल, एक उत्साहाचं वातावरण जे आहे ते आपल्याला इथे बघायला मिळतंय. हा सगळा माहोल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणारच आहोत. शिवाजी साळुंकेंसह बागेश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठी, पुणे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अशा गजरात आज सगळीकडे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन जे आहे ते होणार आहे आणि पुण्यामधला गणेशोत्सव हा सगळीकडेच प्रचलित आहे. जगभरात पुण्याच्या गणेशोत्सवाचं एक वेगळं महत्त्व आहे. आपल्या पुण्याला वैभवशाली अशी परंपरा आहे आणि आत्ता मी बेलबाग चौकात आहे. तुम्ही बघताय माझ्या मागे अयोध्येचं मंदिर जे आहे त्याची प्रतिकृती साकारलेली आहे. कारण यंदा दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला अयोध्येतल्या राम मंदिराची प्रतिकृती जी आहे ती साकारण्यात आलेली आहे. त्यामुळे हा संपूर्ण चौक, बेलबाग चौकापासून दगडूशेठ मंदिरापर्यंत जे आहे तिथे सगळीकडे रामायणातले प्रसंग जे आहेत ते साकारण्यात आलेले आहे. त्यामुळे यंदाचं दगडूशेठची जो देखावा आहे तो प्रचंड खास आहे. आपण बघितलं तर इथे आत्ता प्रचंड गर्दी आहे. पोलिसांचा सुद्धा कडक बंदोबस्त जो आहे तो करण्यात आलेला आहे. कारण आज 10:30 वाजता सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते दगडूशेठ गणपती मंदिरात गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना होणार आहे. आपल्याला इथून दिसतंय अयोध्येत जसं मंदिर आहे त्याच पद्धतीने मंदिर जे आहे ते इथे साकारण्यात आलेलं आहे. गणपती बाप्पासाठी खास सोनेरी रंगाचे छटा असलेलं मखर जे आहे ते करण्यात आलेलं आहे. मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आलेली आहे. वरती आपल्याला प्रभू श्रीरामचंद्र सुद्धा दिसत आहेत. ठिकठिकाणी वानर सेनेचं सुद्धा चित्र जे आहे ते आपल्याला इथे बघायला मिळतंय. त्यामुळे 2024ला अयोध्येमधलं राम मंदिर सगळ्यांसाठी खुलं होणार आहे. त्याच पद्धतीने तशीच प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे. दगडूशेठ गणपती मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे, दरवर्षी गणेशोत्सवात वेगवेगळ्या मंदिरांचा देखावा जो आहे तो इथे करण्यात येतो आणि यावर्षी संपूर्ण जगभरात ज्याची चर्चा आहे, भारतात ज्याची चर्चा आहे असं अयोध्येतलं राम मंदिर जे आहे ते या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे. अनेक महिन्यांपासून इथे जी तयारी होती ती सुरू होती आणि आज अखेर आपण सगळेच जण गणेशोत्सवाची खूप आतुरतेने वाट बघत होतो. ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत आज गणपती बाप्पा घरोघरी विराजमान होणार आहेत. आपण प्रत्येकजणच वर्षभर गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतो. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझं मोरया. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात त्या गणरायाचं स्मरण करून, त्याचं वंदन करूनच केली जाते आणि सगळी निराशा मरगळ दूर करणारा असा हा 10 दिवसांचा गणेशोत्सव आजपासून सुरू होतोय. सगळीकडे एक उत्साह आहे, ऊर्जेचं वातावरण आहे, एक चैतन्य या सगळ्याच वातावरणात आपल्याला बघायला मिळतंय आणि पुण्याच्या गणेशोत्सवाची प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणारच आहोत. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. शिवाजी साळुंकेंसह बागेश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठी, पुणे.
तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनांचा नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. आपण सगळेजण ज्याची आतुरतेने वाट बघत होतो असा गणेशोत्सव आजपासून सुरू होतोय. त्यामुळे पुण्यामधलं जर वातावरण बघितलं तर एकदम उत्साहाचं आहे. पण त्याचबरोबर दुसरीकडे कडक सुरक्षा व्यवस्थासुद्धा आपल्याला बघायला मिळते. मी आत्ता बेलबाग चौकात आहे. इथेच दगडूशेठ गणपती मंदिर आहे. त्यामुळे प्रचंड गर्दी जी आहे ती सकाळपासूनच इथे लोकांची दिसते. त्याचबरोबर अगदी सकाळपासून पोलिसांचा सुद्धा कडक बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. इथे जर पाहिलं तर ठिकठिकाणी पोस्ट नाक्यासारखे उभे केलेले आहेत. ठिकठिकाणी पोलीस आहेत. कारण आता थोड्याच वेळात इथे सरसंघचालक आदरणीय डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्यामुळे सुद्धा एक वेगळी सिक्युरिटी जी आहे ती या ठिकाणी बघायला मिळते. आणि दरवर्षीच पुण्यामध्ये गणेशोत्सवात पोलिसांचं अगदी चोख उत्तम असं नियोजन जे आहे ते आपल्याला बघायला मिळत असतं. कारण गणेशोत्सव हा चांगला जावा, सगळ्या नागरिकांना गणेशोत्सवाचा आनंद घेता यावा या दृष्टीने पोलीस प्रशासनसुद्धा सज्ज आहे. आणि यंदा पोलीस प्रशासनाने सुद्धा जय्यत तयारी जी आहे ती गणेशोत्सवासाठी केलेली आहे. कारण आपण इथे बघतोय गणेशोत्सवात पुण्यामध्ये प्रचंड गर्दी होते. राज्यभरातून लोक जे असतात ते पुण्यात येत असतात. त्यामुळे या सगळ्या गर्दीचं नियोजन करणं हे सुद्धा अतिशय गरजेचं असतं. आणि आपलं पोलीस प्रशासन जे आहे ते अतिशय उत्तम रीतीने चोख व्यवस्था जी आहे ती पार पाडत असतं. पुण्यात आपल्याला आज ठिकठिकाणी पोलीस उभे असलेले दिसत आहेत. पोलिसांचा कडक बंदोबस्त जो आहे तो दिसतोय. खरं म्हणजे या सणाचा आनंद आपण घेत असतो, पण ही सगळी काळजी जी आहे ती पोलीस प्रशासन आपली घेत असतं. त्यामुळे मला वाटतं सगळ्या पोलिसांना आणि संपूर्ण पोलीस प्रशासनाला एकदा सॅल्यूट. कारण सणाचा आपण आनंद घेतोय पण ते मात्र त्यांच्या ड्युटीवरच आहेत. आणि अशा पद्धतीने आज संपूर्ण पुण्यात पोलिसांची कडक सुरक्षा व्यवस्था जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. कारण कोणत्याही अनुचित प्रकार होऊ नये. कारण पुण्यात जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून घातपाताचे जे प्रकार आहेत किंवा दहशतवादी संघटना कार्यरत असल्याचं पाहायला मिळतंय. आणि या दृष्टीने या पार्श्वभूमीवर काहीही गडबड होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेंसह बागेश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठी, पुणे. आजपासून घरोघरी बाप्पाचं आगमन होणार आहे. आणि आपण बघितलं ढोल ताशांच्या गजरात आज घरोघरी बाप्पा जे आहे ते विराजमान होणार आहे. आपण इथे बघतोय आता अभेद्य ढोल वादक पथकाचं जे आहे ते वादन जे आहे ते इथे सुरू आहे. आणि आपण इथे बघितलं तर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती मंडळाची ही मिरवणूक आहे. या ठिकाणी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा पुतळा जो आहे तो या रथात ठेवलेला आहे. आणि आपण इथे बघतोय ढोल ताशांच्या गजरात आता बाप्पाचं आगमन जे आहे ते सुरू आहे. थोड्याच वेळात सगळीकडे बाप्पाचं आगमन, बाप्पाची प्राणप्रतिष्ठा जी आहे ती होणार आहे. एक वेगळा माहोल या ठिकाणी आहे. ढोल ताशांचा गजर, त्यात सगळीकडे उत्साहाचं वातावरण, अशी एक वेगळी जी गोष्ट आहे ती आपल्याला इथे बघायला मिळते. आज सगळीकडेच उत्साहाचं वातावरण आहे. आणि पुण्यात जर पाहिलं तर पुण्याच्या गणेशोत्सवाची एक वेगळी, एक वैभवशाली अशी परंपरा आहे. आणि त्याच परंपरेनुसार ढोल ताशांच्या गजरात आता आपण इथे बघतोय तर बाप्पाचं आगमन जे आहे ते होत आहे. एक एक ढोलाच्या या सुराप्रमाणे, या ताशाच्या स्वराप्रमाणे आता माहोल जो आहे तो अतिशय भरून गेलेला आहे. सगळेच जण आतुरतेने गणेशोत्सवाची वाट बघत असतात. आणि त्याप्रमाणे अखेर आज हा दिवस आलेला आहे. आज घरोघरी जे आहे ते बाप्पाचं आगमन जे आहे ते होणार आहे. पुण्यातल्या गणेशोत्सवाची एक वेगळी, एक खास परंपरा असते. ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने सगळीकडे बाप्पा जे आहेत ते विराजमान होत असतात. त्याच पद्धतीने आज सकाळपासूनच संपूर्ण वातावरणात एक वेगळा उत्साह जो आहे, श्रद्धा, सात्विकता असं वातावरण जे आहे ते सगळीकडे बघायला मिळतंय. सकाळपासूनच ढोल ताशांचा गजर जो आहे तो सगळीकडे आपल्याला ऐकू येतोय. आणि याच ढोल ताशांच्या गजरात आज सगळीकडे बाप्पांचं स्वागत जे आहे ते जोरदार पद्धतीने उत्साहात करण्यात येत आहे. आपण बघितलं तर संपूर्ण पुण्यात आता अशीच जी आहे ती परिस्थिती आहे. सगळीकडे पुण्यात आता असंच उत्साहाचं वातावरण आहे. थोड्याच वेळात भाऊसाहेब रंगारी या ठिकाणी सुद्धा बाप्पाची प्राणप्रतिष्ठा जी आहे ती होणार आहे. घरोघरी प्राणप्रतिष्ठा होतीये. त्याच पद्धतीने संपूर्ण पुण्यात आता सगळीकडेच एक वेगळं आणि उत्साहाचं वातावरण आहे. हे सगळं वातावरण तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोतच. शिवाजी साळुंकेंसह बागेश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठी, पुणे. पुण्यासह संपूर्ण राज्यभरात आज गणेशाच्या आगमनाचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. पुण्यातील मानाचा तिसरा गणपती असणाऱ्या गुरुजीतानी मंडळामध्ये आता आपण आहोत. वाजत गाजत बाप्पाचं आगमन आहे ते अवघ्या काही क्षणामध्ये या ठिकाणी होणार
मंडळाच्या वतीनं जे आहे ते यंदा गणपती बाप्पा उंदरावर आणि भारताचा झेंडा चंद्रावर असं म्हणत चांद्रयान मोहिमेमध्ये जे सहभागी झाले होते त्यांचा एक अभिनंदनाचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आला. या निमित्ताने जर इथे आपण पाहिलं तर प्रचंड असा उत्साह जो आहे तो सर्वांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर पुण्याचा गणेशोत्सव जो आहे तो सर्वांसाठीच आकर्षणाचा केंद्रबिंदू जो आहे तो पाहायला मिळतो. वाद्यांच्या गजरामध्ये इथे बाप्पाचं आगमन जे आहे ते अवघ्या काही वेळामध्ये या मंडळात आपल्याला होताना पाहायला मिळतात. प्रचंड असा उत्साह खरं तर पाहायला मिळतो. या मंडळाच्या वतीने जे देखावे साकारले जातात त्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असतात. चांद्रयानाचा देखावा जो आहे तो या मंडळाकडून करण्यात आला. 1887 साली या मंडळाची गुरुजी तालीम मंडळाची जी आहे ती स्थापना झालेली आहे आणि मानाचा तिसरा गणपती म्हणून या गुरुजी तालीम मंडळाची जी आहे ती ओळख असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या निमित्ताने जर आपण पाहिलं तर पुण्याच्या गणेशोत्सवाला जगमान्यता आहे. पुण्याचा गणेशोत्सव हा सर्वांसाठीच आकर्षणाचा केंद्रबिंदू जो आहे तो ठरत असतो आणि मोठ्या उत्साहामध्ये बाप्पाचं स्वागतासाठी पुणेकर जे आहेत ते सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. राजीव मानेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. पुण्यासह संपूर्ण राज्यभरात आज गणेशोत्सव आगमनाचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. पुण्यातील मानाचा तिसरा गणपती असणाऱ्या गुरुजी तालीम मंडळामध्ये आता आपण आहोत. वाजत गाजत बाप्पाचं आगमन जे आहे ते अवघ्या काही क्षणामध्ये या ठिकाणी होणार आहे. इथे जर आपण पाहिलं तर आरास जी आहे आकर्षक अशी ती करण्यात आली आहे आणि याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर गुरुजी तालीम मंडळाच्या वतीनं जे आहे ते यंदा गणपती बाप्पा उंदरावर आणि भारताचा झेंडा चंद्रावर असं म्हणत चांद्रयान मोहिमेमध्ये जे सहभागी झाले होते त्यांचा एक अभिनंदनाचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आला. या निमित्ताने जर इथे आपण पाहिलं तर प्रचंड असा उत्साह जो आहे तो सर्वांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर पुण्याचा गणेशोत्सव जो आहे तो सर्वांसाठीच आकर्षणाचा केंद्रबिंदू जो आहे तो पाहायला मिळतो. वाद्यांच्या गजरामध्ये इथे बाप्पाचं आगमन जे आहे ते अवघ्या काही वेळामध्ये या मंडळात आपल्याला होताना पाहायला मिळतात. प्रचंड असा उत्साह खरं तर पाहायला मिळतो. या मंडळाच्या वतीने जे देखावे साकारले जातात त्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असतात. चांद्रयानाचा देखावा जो आहे तो या मंडळाकडून करण्यात आला. 1887 साली या मंडळाची गुरुजी तालीम मंडळाची जी आहे ती स्थापना झालेली आहे आणि मानाचा तिसरा गणपती म्हणून या गुरुजी तालीम मंडळाची जी आहे ती ओळख असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या निमित्ताने जर आपण पाहिलं तर पुण्याच्या गणेशोत्सवाला जगमान्यता आहे. पुण्याचा गणेशोत्सव हा सर्वांसाठीच आकर्षणाचा केंद्रबिंदू जो आहे तो ठरत असतो आणि मोठ्या उत्साहामध्ये बाप्पाचं स्वागतासाठी पुणेकर जे आहेत ते सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. राजीव मानेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आज गणरायाचं जे आहे ते आगमन होणार आहे. पुण्यातील मानाचा दुसरा गणपती असणाऱ्या तांबडी जोगेश्वरी या ठिकाणी आत्ता आपण आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की विसर्जन मिरवणुकीला जी आहे ती आता सुरुवात होणार आहे. या पालखीतून जे आहे ते गणरायाचं विसर्जन नाही आगमन जे आहे ते या ठिकाणी होणार आहे आणि इथे आपण पाहिलं तर सर्वत्रच जो आहे तो मोठा उत्साह आपल्याला आज राज्यभर पाहायला मिळतो. आणि पुण्याचा गणेशोत्सव हा तर आकर्षणाचा केंद्रबिंदू जो आहे तो सर्वत्र मानला जातो. कारण पुणे आणि गणेशोत्सव हे अतूट असं नातं आपल्याला पाहायला मिळतं आणि अगदी ढोल ताशाच्या गजरामध्ये जे आहे ते लाडक्या गणरायाच्या आगमनाची तयारी जी आहे ते पुणेकर करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मानाचा जो दुसरा गणपती आहे त्या ठिकाणी ढोल ताशाच्या गजरामध्ये जे आहे ते बाप्पाचा प्राणप्रतिष्ठापनेसाठी सगळी जर आपण पाहिलं तर सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. दादा काय सांगाल, अनेक दिवस तुम्ही तयारी करत होतात आणि आज अखेर ढोल वाजवण्याचा जो आनंद आहे म्हणजे बाप्पासमोर तो आपण साजरा करताय.
फार छान वाटते. गेले 2 महिने अक्षरशः पाऊस ऊन न बघता आम्ही प्रॅक्टिस करतोय. या दिवसाची वाट बघतोय. आज फायनली तो दिवस आला आहे. आम्ही फार दिवसापासून या गोष्टीची वाट बघतोय आणि फार एक्सायटेड आहोत. काल अक्षरशः आमच्यातली मुलं रात्री झोपलेली नाही आहेत. 2-2 वाजेपर्यंत सगळं मेंटेनन्स करून आज सकाळी 6 वाजता सगळे हजर आहे. तर आम्ही फार छान वाटते की अशीच बाप्पांची कृपा आमच्यावर राहावी आणि आम्ही अशीच बाप्पांची सेवा करावी एवढीच इच्छा. साधारणतः किती वर्षापासून तुम्ही ढोल वादनाचा आनंद घेता? मी 6 वर्ष झालं मी या पथकात आहे. आमच्या इथे बरेचसे असे आहेत की 15-20 वर्षापासून पथकात आहेत, जे रेग्युलर येतात आणि प्रत्येक वेळी आपला सहभाग नोंदवतात. तर इथे आपण पाहिलं तर मोठा उत्साह जो आहे तो आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतोय आणि खरं तर गणरायाच्या आगमनासाठी सगळेजणच आपल्याला सज्ज झाल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय. संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. पुण्यातील मानाचा 4था गणपती असणाऱ्या श्री तुळशीबाग गणेशोत्सव मंडळामध्ये आपण आहोत. यावर्षी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराचा देखावा जो आहे तो या मंडळाने साकार केला आहे. या तुळशीबाग मंडळाचे जे कोषाध्यक्ष आहेत नितीन पवार, ते आता आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल यावर्षीचं काय वेगळेपण आहे? गणपती बाप्पा मोरया ह्या वर्षीचं वेगळेपण म्हणजे तुळशीबाग मंडळाचं दरवर्षी वेगळेपण करायचं एक पायंडा आहे आणि तोच आम्ही ठेवतो की आपल्याला माहिती आहे तुळशीबाग गणपती मंडळ धार्मिक आणि पौराणिक देखाव्याची परंपरा या पुणे शहरामध्ये 1952 सालापासून केलेली आहे आणि तीच परंपरा ठेवून यावर्षी आपण उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिराचा देखावा इथं उभा केलेला आहे. देखावामध्ये प्रत्येक वेळी जनरली काय होतं की प्रतिकृती साकारल्या जाते. आपण इथं प्रतिकृती तर केलीच आहे, म्हणजे नरेंद्र मोदी जे आपले आदरणीय पंतप्रधान आहेत त्यांनी जो कॉरिडॉर केला त्यातल्या काही आपण म्हणजे गेट असेल, त्यानंतर काही पॅनल्स असतील ती तर आपण केलेलीच आहे. परंतु यातलं वैशिष्ट्य असं आहे की जी श्री महाकालेश्वर मंदिराचा जो गर्भगृह आहे ते आपण इथं साकारून त्या गर्भगृहामध्ये होणारे दैनंदिन सगळे धार्मिक विधी आपण इथं करतो आणि त्यासाठी खास उज्जैनवरून गुरुजी आलेले आहेत. मग त्यामध्ये भस्मारती असेल, साज शृंगार आरती असेल, लघुरुद्र अभिषेक असेल, म्हणजे गणेश उत्सवामध्ये जे पावित्र, मंगलमय आणि धार्मिक वातावरण करण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि 10 दिवस हे सर्व विधी राहणार आहेत. भाविकांना तुळशीबाग गणपतीच्या इथं आल्यानंतर असा भास होणार की आपण उज्जैन येथील महाकालच्या मंदिरात आलेलो आहे आणि तो भास निर्माण करायचा आपण प्रयत्न करतो. राजेंद्र बाठिया सर आहेत आपल्यासोबत, ज्यांच्या हस्ते या मंडळाची मूर्तीची जी आहे ती प्रतिष्ठापना थोड्या वेळामध्ये पार पडणार आहे. सर काय सांगाल, आज तुमच्या हस्ते प्राण प्रतिष्ठापना होते? गणपती बाप्पा मोरया. पुणे शहर गणपती बाप्पांच्यासाठी ओळखला जातो आणि या पुणे शहरामध्ये 4था मानाचा गणपती तुळशीबाग गणपतीने आज जिल्हा आम्हाला हे भाग्य लाभून दिलेलं आहे की आज महाप्रतिष्ठापना आमच्या हस्ते करतायत. त्यांचा मी धन्यवाद इथे व्यक्त करेन. आणि ही जी परंपरा पुणे शहराची आहे हे जगभर प्रसिद्ध आहे आणि तुळशीबाग गणपतीमध्ये ज्या पद्धतीने नेहमी गणेशोत्सव साजरा केला जातो त्याला म्हणजे शब्दच नाही. तर एकंदरीत जर आपण पाहिलं तर इकडेही आपल्याला भाविकांचा उत्साह जो आहे तो देखील पाहायला मिळतोय आणि मानाचा 4था गणपती असणाऱ्या या तुळशीबाग गणेशोत्सव मंडळाची 1901 मध्ये स्थापना झाली आणि सातत्याने नाविन्यपूर्ण देखावे करण्यासाठी या तुळशीबाग मंडळाची जी आहे ती ओळख असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. राजीव मानेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं म्हणत आज घरोघरी गणपती बाप्पांचं आगमन झालंय. राजकीय नेते, अधिकारी आणि सेलिब्रिटींच्या घरी सुद्धा गणपती बाप्पा विराजमान झालेत. सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांच्या घरी जाऊन टॉप न्यूज मराठीने त्यांच्याशी गणेशोत्सवानिमित्त खास संवाद साधलाय. तर पाहुयात राजकीय नेते, अधिकारी आणि सेलिब्रिटींच्या घरचा बाप्पा कसा आहे. गणपती बाप्पा कर्पूरगौरं करुणावतारं कौशारकारं सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वे पूर्वे प्रेम कृपाची सर्वांगी सुंदर मंगलमूर्ती मात्रे मान
जय जय बोलो गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ओम सुख करता दुख हरता हरता विघ्नाती सर्वे पूर्वे प्रेम रूपा जयाती सर्वांगे संधारा जंधुराती कंठी जलगे बाल मुक्ता पदाची. जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मदरे मान कामना मूर्ती. जय देव रत्ना गाजित भाडा तुझ गौरी कुमरा चंदनादी ओटे गुम गुम केसरा हीरे जाडित मोकन झोपा धोवारा ऋण जुड़ते नो पोरे धरणी नागरिया. जय देव जय मंगल मूर्ति हो श्री मंगल मूर्ति दर्शन मदरे मान कामना पूर्ति. जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरल जोडा वगर तुंड त्रिनयना दास रामाच्या वनवाहे सदना संतती पावावे निर्वाणी वृक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ति हो श्री मंगल मूर्ति दर्शन मदरे मानक देव दुर्गे दुर्जन भानादना दे
वारी वारी धनवा भरला देवारी आरी बनलो आता संकट निवारी जय देवी जय देव महिषासुर मदनी हो महिषासुर मदनी सर्वर ईश्वर वर दे तारक संजीवनी जय देवी जय देव भुवन भुवनी माता तुझे ऐसी नाही नारी श्रमले परंतु नरलो प्रवाही ते तुम भगता लागी पावसी लवलाई जय देवतनी हो महिषासुर मदनी सर्वर ईश्वर वर दे तारक संजीवनी प्रसन्न वदने प्रसन्न होती निज दासा लेख बाजाव अंबे तुझ वागत कर पुरवील आशा कर हर दल निजाला पद पंकज लेचा जय देवी जय देव महिषासुर मदनी हो महिषासुर देता देवी कराला ब्रह्मांडी माला गीते कंडे काला त्रिनिधरी ज्वाला लावण्य सुंदर मस्त किंबाला ते दुनियां निर्वा गीते कंडे काला त्रिनिधरी ज्वाला लावण्य सुंदर मस्त किंबाला ते दुनियां निर्वाहे जुलझुला जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाव करपुर गवला धैराला करदांगे वरवती सोलांच्या वाला दिवली देव दलाडा श्रीगंध नीला केसा शंकर शोभे उमा विलाला जय देव स्वामी ओ स्वामी शंकरो भावती ओ वाळो तुझ करपुर गवला देवी दित्या सागर मंडन फेकले त्यामादी अवचित हलाल जे उदिले ते ताम असुर पाणे प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव स्वामी शंकरा आरती ओ वाळो भावती ओ वाळो तुझ कर्पूर गौरा सुंदर वदनारी पंचानन मनमोहन मुनि जन सुखकारी शतकोटि देवी के वाते उद्धारी रघुकुल तिलक राम दासा अंतरी जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा कर्पूर गौरा गालिंग लोटांगन गलवंदिया रंडोयान वाहिन रूपदे रे अरंगन आनंद मोजन भवे वालिन मने नवा भवे माता दासारे भवे वंदो सगा भवे भवे वदिया ऋणम देवा भवे सर्वा भवे काय नवाता वर्ते निर्वा भव्यत्य सकल परस्मै नारायणाय समर्पय अच्युता केशव ब्रह्मनारायण कृष्णदा मोदरा माधव अंबिका श्री राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे राम हरे कृष्ण कृष्ण हे मोरिया रे बाबा मोरिया रे हे मोरिया रे बाबा मोरिया रे गजानन मोरिया रे मोरिया रे बाबा मोरिया रे देवा ओ देवा गणपति देवा तुमसे बढ़कर कौन स्वामी तुमसे बढ़कर कौन और तुम्हारे भक्त लोग हमसे बढ़कर कौन स्वामी हमसे बढ़कर देवा ओ देवा गणपति देवा तुमसे बढ़कर कौन स्वामी तुमसे बढ़कर कौन और तुम्हारे भक्त लोग हमसे बढ़कर कौन स्वामी हमसे बढ़कर कौन बोलिए बोलिया राज की ओम
आज सगळीकडे उत्साहात वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पाचं आगमन घरोघरी झालेलं आहे आणि आपल्या सगळ्या लाडक्या कलाकारांच्या घरीसुद्धा बाप्पा विराजमान झालेत. आणि आत्ता मी आली आहे आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते, सुप्रसिद्ध मराठी अभिनेते म्हणजे सुबोध भावे. नमस्कार सुबोध दादा, खूप खूप स्वागत आणि सर्वप्रथम गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपण बघितलं सुबोध दादाच्या घरी चांद्रयांची थीम आहे, अतिशय सुंदर असा गणपती बाप्पा विराजमान झालेला आहे. दादा काय सांगशील, चांद्रयांची थीम आहे तर यावर्षी काय डोक्यात होतं नेमकं? मुलांची आयडिया आहे, केलं पण त्यांनीच आहे. दरवर्षी तेच ठरवतात, तेच करतात. आम्ही फक्त त्यांना काय हवं नको आहे तेवढ्यासाठी मदत करतो. त्यामुळे कान्हा, मल्हार, मानस या तिघांनी मिळून ते केलं आहे. घरातल्या उपलब्ध असलेल्या गोष्टींमधनं केलं आहे. कागद, पुठ्ठा, लाकूड याचा वापर केला आहे. प्लास्टिक नाही, थर्माकोल नाही आणि घरातलेच रंग. आणि यावर्षीचं एक मोठी अचिव्हमेंट आहे भारताची की आपण चांद्रयान प्रत्यक्ष चंद्रावरती एकदा 2 वर्षापूर्वी अपयश आलं होतं, पण यावर्षी त्याला यश आलं. प्रत्यक्ष चंद्राच्या दक्षिण भागावरती ते उतरलं. तो लँडर उतरला, रोवर उतरला आणि त्याचंच त्या सगळ्या शास्त्रज्ञांच्या बुद्धीचा, मेहनतीचा सन्मान करण्यासाठी चांद्रयानची प्रतिकृती. गणेशोत्सवाच्या बाबतीत आपल्या प्रत्येकाच्या काही ना काही आठवणी असतात, तशी लहानपणची एखादी लक्षात राहिलेली आठवण? मिरवणुका आणि रात्रभर वेगवेगळ्या भागातले गणपती शाळेतल्या मित्रांबरोबर बघणं, पहाटे घरी येणं, गुरुजी तालीमच्या मिरवणुकीत बेभान होऊन नाचणं, घरात सजावट करणं. तेव्हा आजी आजोबा होते, त्यांच्या बरोबर त्यांच्या मदतीने सजावट करणं. शाळेतल्या आमच्या शाळेच्या गणपतीच्या मिरवणुकीत जोरदारपणे ती मिरवणूक साजरी करणं, बाप्पाचं विसर्जन करणं. आणि बेसिकली कुठल्या भागात कुठला देखावा आहे, कुठली आरास कुठल्या मंडळात केली आहे. त्याच्यानंतर कॉलेजच्या काळामध्ये गणपतीत केलेली नाटकं असतील, वेगवेगळ्या ठिकाणी केलेले कार्यक्रम असतील. तर गणेशोत्सवात प्रत्येकच गणेशोत्सव खूप स्मरणात राहिलेला आहे. आता पुण्याचा गणेशोत्सव अतिशय वैभवशाली, म्हणजे ही परंपरा अगदी जगभरात आहे, पण लहानपणीचा गणेशोत्सव आणि आत्ताचा यात काही फरक वाटतो का? आता माझं गणपतीत इतकं भेट देणं होत नाही, कारण आता कामाच्या व्यस्ततेमुळे ते शक्य होत नाही. घरातल्या गणपतीला 100% मी असतो. कधी कधी मुलांना बघायला घेऊन जायला मी पुण्यात किंवा मुंबईत असेल तर मुंबईत जातो. फरक म्हणजे मला असं वाटतं की आता आधीची शांतता आता तशी राहिली नाही आहे. थोडासा ट्रॅफिकचा वाढलेला त्रास जाणवतो आहे सगळ्यांनाच. त्यामुळे आधीची शांतता राहिली नाही. आधीचा एक थोडा जो साधेपणा होता तो आता कुठेतरी मिस वाटतो मला. पण आता कलाकार म्हटलं की सगळ्यांनाच माहिती की शेड्यूल खूप टाईट असतं, व्यस्त वेळापत्रक असतं, तर कधी असं झालं आहे का की गणेशोत्सवात सुट्टी नाही मिळाली किंवा शूटिंग आहे? नाही, असं कधीच नाही झालं, कधीच. तर गणेशोत्सवाला घरी पण मग किती दिवसाचा गणपती असतो? 1.5 दिवस. उद्या आमचं विसर्जन. आणि आता लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली आहे आणि दादा तूसुद्धा लोकमान्य टिळकांची भूमिका साकारली, तर त्यावेळेस चित्रपटाचं शूटिंग करत असताना आणि गणेशोत्सवाचा तो सगळा माहोल, तर ती काही आठवण आहे का? आम्हाला त्या शूटिंगच्या काळात एका सीनचं चित्रीकरण चालू असताना जमिनीखाली गाडली गेलेली प्रत्यक्ष गणेशाची मूर्ती मिळाली. मला असं वाटतं कुठेतरी तो आशीर्वाद आमच्या संपूर्ण टीमवरती होता आणि टिळकांचं एक अनोखं नातं गणपती बाप्पाबरोबर होतंच. त्यामुळे कदाचित त्यालासुद्धा असं वाटलं असेल की टिळकांच्या चित्रपटाचं शूटिंग आहे तर आपण तिथे असायला पाहिजे आणि म्हणून कदाचित त्या जमिनीतनं आम्हाला गणपतीची मूर्ती मिळाली. मला वाटतं ही आठवण कायमच लक्षात राहील अशी आहे. आणि गणेशोत्सवाचं प्रत्येकाशीच खास नातं असतं, गणपतीशी खास असतं आणि 14 विद्या 64 कलांचा अधिपती म्हणतो. आणि कलाकार म्हणून काय नातं आहे? खूपच जवळचं नातं आहे. आमच्या कशाला, आपल्या कुठल्याही गोष्टीची सुरुवात त्याच्या स्मरणाशिवाय होत नाही. कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण गणपतीचं नामस्मरण करून करतो. आमच्याही शूटिंगची सुरुवात गणपतीचा पहिला शॉट घेतला जातो आणि मग शूटिंगची सुरुवात होते अजूनही प्रत्येक ठिकाणी. त्यामुळे इतकं अजोड नातं आहेच त्याच्याबरोबरचं. आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रेक्षकांना काय आवाहन? काही नाही, मी त्याच्याकडे नेहमी मागतो की प्रत्येकाला उत्तम आयुष्य मिळू देत, उत्तम आरोग्य राहू देत आणि तुमच्या प्रत्येकाची स्वप्न साकार होऊ देत. बुद्धीचा देवता आहे, त्यामुळे अर्थातच जास्तीत जास्त आपल्या बुद्धीचा वापर करून आजूबाजूच्या गोष्टींकडे बघितलं तर अनेक गोष्टींचा होणारा त्रास आपण कमी करू शकतो. आणि जाता जाता एक प्रश्न विचारेल, गणेशोत्सवातली कोणती गोष्ट जास्त आवडते? म्हणजे देखावे बघायला आवडतात, मोदक खायला आवडतात, सजावट करायला आवडते, काय आवडतं?
बुद्धीचा देव असल्यामुळे जे जे लोक कल्पना विस्तार करून एखादी गोष्ट करतात ती बघायला जास्त आवडते. खूप खूप धन्यवाद आणि गणेशोत्सवाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि आपण पाहिलं की आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता सुबोधदादाच्या घरचा गणपती आणि असेच आपण वेगवेगळे गणपती सेलिब्रिटींच्या घरचे गणपती बघणार आहोत. गणेशोत्सवातल्या प्रत्येक दिवसाची अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणारच आहोत. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेंसह बागेश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठी, पुणे. श्री गणेशाय नमः. आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर आता देशामध्ये सर्वत्र उत्साह भरणारा सण, आपल्या सगळ्यांचा लाडका बाप्पा येणारा सण गणेश चतुर्थी आहे. या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने माझ्या आईच्या घरी गणपती बसवायला मी जाणार आहे. पण तत्पूर्वी मी घरातल्या गणपतीची पूजा करणार आहे. मी माझ्या घरातल्याच गणपतीला वेगळ्या पाटावर ठेवून 10 दिवस त्याची वेगळी सेवा करणार आहे. कारण आता ह्या गणेश चतुर्थीचं महत्व हे पार्थिव विनायकाचं असल्यामुळे आपल्या घरामध्ये जर मातीची किंवा शाडूची मूर्ती नसेल तर आपण गणपतीचा हा सण साजरा कसा करायचा. मग आपल्या घरामध्ये असणाऱ्या जेवढ्या गणपतीच्या मूर्त्या ज्या जनरली खूप असतात त्या सगळ्या स्वच्छ करून 10 दिवस त्यांना एक एक फूल जरी वाहिलं आणि गणपतीच्या निमित्ताने मंदिरामध्ये स्थापना केलेली जी आपण मूर्ती असेल, चांदीची असेल, पितळेची असेल, पंचधातूची असेल, त्या मूर्तीची जर आपण मनोभावे रोज पूजा केली, आरती केली तर आपल्याला बाप्पा घरात आल्याचा नक्कीच आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. चला मग मी ते करणार आहे. तुम्ही माझा बरोबर करा. तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा तुमच्या घरी येऊन तुमचे सर्व विघ्न हरो, तुमच्या जीवनामध्ये सुख करो, दुःख हरो, हीच मी गणेशाच्या चरणी प्रार्थना करते. you.
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुवरवंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मान कामना पूर्ती जय देव चंद्र लाल चढ़ायो अच्छा गजमुख दोन दिला राज विराजे सुत गौरी हर को हाथने गुड़ गड्ढो साहिल सुरवर को महिमा कहे न जाए लागत हूँ पद को जय जय जी गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मदरमता जय देव आजच्या 9शा बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली आहे. दररोज रात्री 9 वाजता देशभरातील विविध घडामोडींचा वेगवान आढावा पहा फक्त 1 तासात टॉप न्यूज मराठीवर. आणि गणेशोत्सवाच्या काळातली प्रत्येक महत्त्वाची अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आपल्या गणपती बाप्पा मोरया या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT